चातुर्मास विशेष फ्लॉवर मटार भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं सुकं खोबरं, कच्चे शेंगदाणे, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, फ्लॉवरचे तुरे, पाणी, चवीनुसार मीठ, मटार. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, टोमॅटो आणि खोबरं, शेंगदाणे, आलं आणि कोथिंबीरीचं तयार केलेलं वाटण यात घालायचं आणि परतायचं. आता संडे मसाला, तिखट, फ्लॉवरचे तुकडे आणि पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर ही भाजी शिजवायची आणि यात मटार आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली चातुर्मास विशेष फ्लॉवर मटार भाजी तयार. आज आपण पूर्ण जेवण, पूर्ण थाळी कशी बनवायची ते बघत आहोत. सगळ्यात आधी आपण फ्लॉवर आणि मटारची मस्त अशी रसरशीत भाजी, आणि आपण जे सणाचे किंवा नैवेद्याचे प्रकार बनवतो ना, हे कांदा लसूण विरहित आहेत. तर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं टोमॅटो. आणि टोमॅटो एक साधारण 3 ते 4 मिनिटं हलकंसं परतून घेऊया. टोमॅटो छान परतत आले की इथे ना मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटण बनवताना मी यामध्ये वापरलेलं सुकं किसलेलं खोबरं, शेंगदाणे, आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर. आता हे वाटण यामध्ये घालूयात आणि हे सगळं एकत्र छान परतून घेऊयात 4 ते 5 मिनिट. आता तेल सुटेपर्यंत हे छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण घालतोय मसाले. संडे मसाला तो वापरला तरी चालेल. लाल तिखट मिक्स करूयात हे सगळं. आता यामध्ये मी घालते फ्लॉवरचे तुकडे आणि पाणी. सो स्टीलची कढई आहे त्यामुळे थोडा मसाला स्टिक होतो, त्यामुळे मी पाणी घालून घेतलंय आधीच. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. क्या बात आहे. आता झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं मस्त ही भाजी शिजवून घेऊयात. इथे आता ही भाजी आहे ना मस्तपैकी 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतलेली आहे. कमाल, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान फ्लॉवर शिजत आलेला आहे. रंग आणि टेक्स्चर बघा, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात मटार. फ्रोझन मटार मी इथे वापरलेला आहे, त्यामुळे मी आधी मटार घातलेला नाही कारण तो ऑलरेडी शिजवलेला असतो. येस. आणि आता इथे आपली ही फ्लॉवर आणि मटारची मस्त अशी रस्सा भाजी पण बनवून तयार आहे. थोडीशी कोथिंबीर,